यापुढे बाबूला कुठली गोष्ट आणशील ना तर नीट बघून आणायची, नाही तर आणायची नाही तू काहीच. समजलं ना? काय ठीक आहे, ती छोटी आहे. तू नाही झाले पण पप्पा, मी तर मम्मा झाले बाबा. चला आला आपला प्रोडक्ट. आणलं तू डब्बे, मग कसं आणायचं तुला? तुला समजते का तू काय घेऊन आला घरी येताना? माझी पोरगी हा केक खाते. एकतर आणला छोटा डबा, तर ठीक आहे चांगली गोष्ट, तू आज छोटा डबा आणला. पण हे याला समजत नाही कायची डेट बघा 21 सप्टेंबरची डेट दिले. ते जाऊ दे, पण इथे ते व्हाईट झाले, इथं फंगस झाले आतमध्ये आणि ते मी बाबूला नाही देऊ शकतो. तुला समजत नाही का? चेंज कर. तुला मी कधीतरी सांगते ना, तुला समजत नाही काहीतरी डेट बघून तरी घ्यायला काय तर त्याला चेंज करून दिला पाहिजे. काय देणार तो? चल मी आलो तिकडं. मी आहे तिथं मी. सो गाइस, आता रात्र झाली आणि मी आंघोळ केली 8:30 वाजता. कारण मी चाललोय रियांशीला सोडून बाहेर फिरायला. आणि रियांशीने बघा अशी मॅक्सी घेतलं वाटते ना बायको माझी. तुम्ही मला मॅक्सी आवडत नव्हती लग्नाच्या आधी, आता आवडायला लागली. कारण प्रत्येक मुलीला ती आवड करून घेण्याचं गरजेचं असतं. ठीक आहे, चाललं ना मला सोडून. हां कुठलं स्विच घेऊ काय घेऊ? हे घेऊ पण येतं त्याच्यात ते समजणार नाही ना. हे जे चेंज करून ब्रेड ब्रेडच घेऊ. कुठला मोठा घेऊन टाक. भैया जी ये ले लो और ब्रेड दे दो. ठीक है, हे कितना आहे? 50 रुपीज ना. 9-10 उद्यापर्यंतच आहे, यूज करू शकतो. दुसरं घे ना, दुसरं घे. 13-10 ओके. 13-10 ना. बघितलं ना की ठीक आहे. मग आता आहे ना, मी तो केक ठेवून दिला आणि आता मी त्या जागी ना ब्रेड घेतला. किती वरती त्याची देऊन टाकली. मला चेंज आता केलं, आता ब्रेड घेतला. त्याला सांगितलं, मी समजून सांगितलं की अंकल कसं आहे ना, तिथं असं असं आहे. नाही कशाला भांडायचं उगाच. भांडण काय होणार आहे? भांडण काय भेटणार आहे का? मग म्हणून भांडण मला प्रेम करायचं, म्हणून भांडणं करायचं मी सोडून दिलंय. कारण की बस तुझ्या पाया पडते, मला भांडणं नको आहेत माझ्या आयुष्यामध्ये. ठीक आहे, भांडणं नाही करायचं. मग काय करायचं? पप्पी घेऊ तुला आता? अजिबात काय घेऊ नको. पप्पी देत नाही, भांडण देत नाही. यापुढे बाबूला कुठली गोष्ट आणशील ना तर नीट बघून आणायची, नाही तर आणायची नाही तू काहीच. समजलं ना? काय ठीक आहे, ती छोटी आहे. तू नाही झाले पण पप्पा, मी तर मम्मा झाले बाबा. आला कसला प्रोडक्ट? अरे कसला प्रोडक्ट काय मला बोली 5 मिनिटात प्रोडक्ट मागवलंय नी. काल दुकानात यार माझे फ्रेंड विचारतात की कुठले कुठले प्रोडक्ट चांगले आहेत, कुठले दाखव, स्वस्त दाखव, महाग दाखव. म्हणजे ऐकते मैं वो डेयरी की तरफ लेडीज को देख रहा था. मतलब कौन तो उनके हाथ में है नहीं मेरा. चला आला आपला प्रोडक्ट. 48 हे करा. काल दिले ना 500 तुला. बरोबर आहे का तुझं? बाबूला केक घेते ना. कुठला वाला? समज द्यायला लागेल. कुठला वाला घेशील? हे घेऊन घेऊन दाखव का हे वाला. हे नको. हे बघ, तुझी तर हालत अजून खराब होते. मला नको काढून दे. खराब आहे. चिवणी शिशी केली वाटते. त्यांचं लक्षच नाही. जाऊ दे सर. हे बघ ना बाबूसाठी काय घेतलंय. कारण की ना हे घेतलं कारण की केक चांगला नव्हता. बघितला ना तू, तर केकची मला भीती वाटायला लागली. हे घेतलं, बनवायचंच आहे. आणि हे चॉकलेट घेतले 2 आणि हे लॉलीपॉप घेतले. ती काय करते माहिती का, व्हिडिओ जे बघते ना चॉकलेटचे, त्याला बोलते दे 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 काहीतरी. गॅस बघा तुमच्या वहिनी काय खात नाही, तुम्ही बोलता तिला देत नाही आणि ती बोलते मी जाडी होत चालली. हा ना, तू नको मला. मला फोर्स नाही करायचं काय खायला. नको नाही नाही नको नको. खा ना. नाही मी नाही खाऊ शकत. नको तुझा तू खाऊ नये काहीतरी. जा. मला नाही खायचं. तू कशी खाल्लं तुझ्या मम्मी सोबत बाहेर जाऊन, बायकोला सोडून मम्मी सोबत खाऊन येतो ना तू. मी नाही खाल्लं काय. मी खात नाही काय. खरं काय खात नाही. माझं लग्नाला जेव्हा मी काय जास्त खातच नाही. मला बारीक व्हायचं. माझ्या मित्र सांगितलं लग्न नका करू तुम्ही. ए का एवढं वाईट झालं तुझं? अगं नाही, बायकोच्या तोंडावर राग किती येतं ना खरी गोष्ट बोलल्यावर. खोटी गोष्ट बोलला म्हणून आलं राग. परत विचारतोय बिर्याणी खाजा. मला काहीच नको खायला. मी आज करणार होती घरामध्ये बिर्याणी, पण माहिती आहे रित्वी मला सोडते का? हल्ली ती मला सोडायलाच मागत नाही. जाऊ दे नको. तुझा खाऊ. वडापाव का? मी काहीच खाणार नाही. मी घरी जाऊन बनवते काय. मी आज बिर्याणी करणार होती, पण जाऊ दे. तू येशील ना त्या बिर्याणी मध्ये. ठीक आहे चल. खा ना काहीतरी. नाही पाहिजे तर का जबरदस्ती करतो? नको मला. चल ना. चल चल. नको भाजी पाव. घरी चल. पोरगी घरी आहे. घरी मला कामं पडली. भाजी पाव. नाही नाही मला नाही. तू खाऊन ये जा. चल ना आता. तू खाऊन ये. चल चल चल. नाही अगं चल चल. नको रे. चल चल. मी नाही खाणार आहे. तू खा. मी पण नाही खाणार. तू नाही खाल्लं मी पण नाही खाणार. गॅस फुका घेऊ का? ओके. कुठून जायला घेऊन जातात.
पकडला असतं मी. पकडला जा जा खाऊन ये पटकन काय. मला नाही मला खायचं. नको. मंचुरियन खाते तू खा. चल बाबा चल घरी जाऊ चल. बघा या बोलता तुम्ही प्रेम न करत प्रेम करतो खात नाही. नको. चांगलं गोष्ट खात नाही बाहेरचं खायचं पण नसतं. तिथे क्लायमेट खराब झालं आहे खरं. हो. सो गॅस आता रात्र झाली आणि मी आंघोळ केली 8:30 वाजता. कारण मी चाललो आहे रियांशीला सोडून बाहेर फिरायला. आणि रियांशीने बघा अशी मॅक्सी घेतलं वाटते ना बायको माझी. ती बोलते मला मॅक्सी आवडत नव्हती लग्नाच्या आधी, आता आवडायला लागली. कारण प्रत्येक मुलीला ती आवड करून घेण्याचं गरजेचं असतं. ठीक आहे. चाललं ना मला सोडून मित्रांसोबत. हां आणि तर रिथ्वी आता जेवते. रिथ्वी रिथ्वी चालला. बाय बाय. हाय कर. हाय हाय कर. टाईम आहे अजून मला. मी रात्री जाणार ठीक आहे ना. तर बोललं चला रिथ्वीला दाखवू देऊ. रिथ्वी बघा मोबाईलची सवय सोडणार नाही का. बरं, पाणी आलं तिथे. हां नको नको नको. हां माहिती आहे माझा मोबाईल आहे बाबा. पॉम हे कोणी शिकवलं नवीन. तिथे शिकली पॉम पॉम. पॉम पॉम पॉम. हे बघते ना सगळं. रियांशी कुठे आहे का. तू बोल रियांश. पप्पा. हां आजी आजी बाहेर आहे. बाबा पण बाहेर आहे. आणि मी काय बोलते काय माझं माहिती हिला. माझं आता नाव घे. आतू माझं नाव घे. रियांशी बोल. रियांशी बोल. तू रिथ्वी आहे. तू रिथ्वी कोण आहे. रिथ्वी कुठे. रिथ्वी कुठे. हा बघ काय बाबूला रिथ्वी बोल. ही बाबू आहे रिथ्वी. त्या दिवशी त्याला हिला टिक्का लावला ना मी तर बोलते की त्याला पण टिक्का लाव बोलते. मम्मा त्याला पण टिक्का लाव बाबूला. सगळ्यात आता कपडे घालून घेतो मग आपण त्याला जेवणार ना. बघतो नाही बनवलं चांगलं जेवण मम्मी तुमच्या. रियांशी तुम्हाला आवडते ना. अहो बोला सांगा तिला. अहो बोलशील तर तुला नवऱ्याचं प्रेम भेटेल. नाहीतर फायटी भेटेल. डिशम. आता मी तुमच्या गर्लफ्रेंडशी लग्न केलं असेल ना तुला असंच मारायचं. आता मी आले किचनमध्ये कारण की आता मला जायचं विक्रांतचं जेवण कारण की थोड्या वेळाने निघणार आहे म्हणून तर चला आता तुम्हाला दाखवते की आज घरामध्ये जेवायला काय बनवलं ते. चलो. तर जेवायला बघा जेवायला बनवलेलं काय आहे. हे एक कुप्प्याचं कालवण आहे. कुप्पा मच्छी तुम्हाला माहिती असेल बऱ्याच लोकांना. कुप्प्याचं कालवण आहे. त्यानंतर इथे बनवले हे काय बनवले बोंबील बनवले पण त्याचं पूर्ण हे झालं आहे. ओके. आणि भात बनवले. तर चला मी जेवण वाढते त्याला आणि मग बोलते. बॅग भरले यांनी आता निघाले जाण्यासाठी. चालला. हो झालं. हा चालला ना. हो पप्पी दे. ओ पप्पाला पप्पी दे. नाही बोलते ती बोलते नको. चालला. मी झोपलेली होते. तुझं ना लवकर यायचं आणि नीट जायचं नीट यायचं. आणि मित्रांसोबत चाललं म्हणजे जास्त नाटकं नाही करायची. मी आधीच सांगून ठेवलं. चल तू येते का. हा बाबू छोटू आहे ना आता तुला घेऊन गेला. 1 वर्ष थांब. हिचे नोज क्लीन कर नसते बघ कसं शंभर आलं लगेच. हा देऊ घे चांगला दे बाबा. काय दिलं बाबडा. हा गरम सूप पाजलं पाहिजे हिला. पप्पाची बॅग आहे बेटा. पप्पा चाललाय बुबू. आता विक्रांत चालणार आहे गजानन महाराजांचं दर्शनाला म्हणजे मित्रांसोबत पूर्ण फ्रेंड सर्कल सोबत. आणि मग बोलते फिरून आल्याच्या नंतरला मग आम्हाला घेऊन जाणार नक्की. आम्हाला घेऊन जातोय बोलला पण ती छोटी आहे ना मग आता फिरून घे सगळं. मग तिला सगळं शाळा. माझी एक इच्छा आहे ती तुम्हाला सांगेन मला कुठं जायचं ते. ठीक आहे तिकडे तुम्ही मला घेऊन जायचंय. मी सांगेन पण कुठं जायचंय. सगळ्या रात्रीची ट्रेन डिस्कस करू ना. हा काय जा मग नीट. बाय बाय. रात्रीच्या ट्रेनला चाललाय. आणि बहिणींनो कमेंट करा. लक्ष ठेवा तुमच्या भावावरती आणि मला मेसेज करून सांगा.